नमस्कार मैत्रिणींनो, श्री समर्थ रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत अतिशय पौष्टिक असं शेवग्याचं सूप। त्यासाठी इथं मी 4 शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत। त्या शेंगा आपल्याला अशा पद्धतीने सोलून घ्यायचे आहेत। पहिल्यांदा आपल्याला शेंगाचे छोटे छोटे तुकडे करून त्याची साल काढून घ्यायची आहे। इथे मी अशाच पद्धतीने पूर्ण शेंगा सोलून घेणार आहे। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राइब करायला विसरू नका। तसंच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। इथे माझ्या सर्व शेंगा कापून झालेल्या आहेत। आता आपल्याला हे शेंगा स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून उकडण्यासाठी ठेवायचे आहेत। आपल्या शेंगाची चव वाढण्यासाठी आपल्याला इथे चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे। शेंग उकडत असताना मीठ टाकल्यामुळे शेंगाची चव अतिशय छान अशी लागते। आता आपल्याला हे शेंगा 15 मिनिटं उकडत ठेवायचे आहेत। यामध्ये मी एक कांदा सुद्धा टाकलेला आहे। तसंच यामध्ये टोमॅटो सुद्धा वापरणार आहे। टोमॅटो व कांद्यामुळे आपल्या सूपची चव अतिशय छान अशी लागते। साधारण 15 मिनिटांनंतर इथे तुम्ही पाहू शकता आपल्या शेंगाचा व पाण्याचा सुद्धा रंग बदललेला आहे। आपले शेंगा उकडून झालेले आहेत। आता आपल्याला हे शेंगा थंड होण्यासाठी ठेवून द्यायचे आहेत। इथे आपल्या थंड झालेल्या शेंगा मी मधनं अशा तोडून घेतलेल्या आहेत। नंतर आपल्याला चमच्याच्या साहाय्याने याचा पूर्ण छान असा गर काढून घ्यायचा आहे। अशाच पद्धतीने मी इथे सर्व शेंगाचा गर काढून घेणार आहे। शेंगा छान उकडल्यामुळे आपल्या शेंगाचा गर जो आहे तो पटकन निघतो। ह्या शेंगा तुम्ही कुकरला सुद्धा लावू शकता। साधारण 2 शिट्ट्या होईपर्यंत ह्या शेंगा उकडून घ्यायच्या आहेत। इथे माझ्या शेंगाचा पूर्ण गर असा काढून झालेला आहे। आता मी यामध्ये टोमॅटो व कांदा टाकून याची छान अशी बारीकसर पेस्ट बनवून घेणार आहे। इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला याची बारीकसर पेस्ट बनवून घ्यायची आहे। आता आपल्याला ती वाटून घेतलेली पेस्ट एका पातेल्यामध्ये काढून घ्यायची आहे आणि शेंगा जे उकडलेलं पाणी आहे ते आपल्याला फेकून नाही द्यायचं। ते पाणी आपल्याला यामध्येच मिक्स करून घ्यायचं आहे। इथे मी शेंगा उकडलेलं व आपण शेंगातला गर काढून राहिलेल्या शेंगाचं पाणी मी यामध्ये घालून घेतलेलं आहे। चाळणीने चाळून घेतलेलं आहे, कारण पाण्यामध्ये काही शेंगाचा कचरा वगैरे असेल तर तो निघून जातो। आता आपल्याला हे पाणी वाटून घेतलेल्या ग्रेव्हीमध्ये किंवा सूपमध्ये ओतून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला हे सूप शिजण्यासाठी ठेवायचं आहे। साधारण आपल्या सूपाला छान अशी एखादी उकळी येईपर्यंत हे शिजवून घ्यायचं आहे। इथे तुम्ही पाण्याचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त देखील करू शकता। आता आपल्याला यामधले गोळे जे आहेत ते फोडून घ्यायचे आहेत। इथं जास्त गोळे झालेले नाही आहेत, पण थोडेफार होतात, त्यामुळे आपल्याला हे एकसारखं फोडून घ्यायचं आहे। इथे तुम्ही पाहू शकता आपल्या सूपमध्ये आपल्याला इथं कॉर्नफ्लॉवर सुद्धा वापरायची गरज नाही, कारण हे इतकं घट्ट झालेलं आहे। तुमचं जर सूप पातळ झालं असेल तर तुम्ही यामध्ये कॉर्नफ्लॉवर पाण्यामध्ये भिजवून टाकू शकता। आता आपल्याला इथे चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे। मीठ टाकल्यानंतर आपल्याला हे सूप उकळायचं आहे। साधारण आपल्याला याची एक उकळी येईपर्यंत हे शिजवून घ्यायचं आहे। इथे तुम्ही पाहू शकता आपलं सूप छान असं दाटसर घट्ट झालेलं आहे। इथे तुम्ही पाण्याचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त सुद्धा करू शकता। इथं माझं सूप घट्ट झाल्यामुळे मी इथं कॉर्नफ्लॉवर वापरणार नाही। आता आपल्याला यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे। कोथिंबीर टाकल्यानंतर आपल्याला यामध्ये 1 लहान चमचा मिरेपूड टाकून घ्यायची आहे। मिरेपूड टाकणं ऑप्शनल आहे, तुम्ही नाही घातली तरी चालेल। आता आपल्याला हे ढवळून घ्यायचं आहे आणि आता आपल्या सूपाला एक छान अशी उकळी काढून घ्यायची आहे। इथे तुम्ही पाहू शकता आपल्या सूपाला छान अशी उकळी सुद्धा आलेली आहे। आता आपण गॅस बंद करून घेणार आहोत। हे सूप पिण्यासाठी अतिशय पौष्टिक असतं। ज्यांना कुणाला शेवग्याच्या शेंगा खायला आवडत नाहीत त्यांना तुम्ही अशा पद्धतीचं सूप बनवून द्या, कारण ते अगदी आवडीनं पितील। एवढं असं हे सूप अतिशय अप्रतिम लागतं। इथं आपलं शेवग्याचं सूप गरमागरम पिण्यासाठी तयार झालेलं आहे। आता आपण ते एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून मला नक्की सांगा। आता आपल्याला यावरतून 2 शेवग्याच्या शेंगा उकडलेल्या मी ठेवलेल्या होत्या त्या घालून घ्यायच्या आहेत।
चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी. तोपर्यंत धन्यवाद.